नमस्कार मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे। मी इथे अशी डीप कढईमध्येही बिर्याणी केली आहे। एकदम सुटसुटीत अशी बिर्याणी बनवून तयार होते, तुम्ही बघू शकता। चला तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, सुरुवातीला कांदा जो आहे तो चिरून घेणार आहोत आपण उभा। हे बघा, ह्याप्रमाणे भरपूर सारा कांदा लागणार आहे आपल्याला, कारण बिर्याणी म्हणजे कांदा महत्त्वाचा असतो। त्यासाठी आपण आधी कांदा तळून घेणार आहोत। ह्या तळलेल्या कांद्याला बरिस्ता देखील म्हटलं जातं। कांदा बुडेल इतपत तेल घेणार आहोत आपण आणि त्यामध्ये कांदा जो आहे तो छान खरपूस तळून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान कुरकुरीत तळला जातो आणि एकदम जास्त देखील करपवायचा नाहीये, नाहीतर कांदा कडवट लागतो। त्यामुळे हे बघा, असं छान थोडासा गोल्डनिश रंग यायला लागला की कांदा काढून घ्यायचा आहे, नाहीतर लगेच कांदा करपतो। आता आपण हा कांदा काढून घेणार आहोत। आपला हा सगळा कांदा तळून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपण नंतर चिकन बिर्याणी करून घेणार आहोत। त्याआधी चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे। चिकन स्वच्छ धुवून साफ करून पाणी काढून घ्यायचं आहे, कोरडं चिकन घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण टाकायचं आहे। त्यानंतर मी दही टाकून घेतली आहे, दही ते 2 ते 3 चमचे टाकायचे आहे। त्यानंतर मिरच्या टाकल्या आहेत, लिंबाचा रस टाकला आहे, अर्ध्या लिंबाचा रस। त्यानंतर घरातला जो आपला मिक्स मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे। हळद पावडर टाकली आहे, गरम मसाला टाकून घेतला आहे। त्यानंतर यामधला मेन इन्ग्रेडियंट्स आहे स्पाइसेस अँड मोर यांचा बॉम्बे बिर्याणी मसाला। हा मसाला खूप चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे। याचं पॅकेजिंग आहे ते 50 ग्रॅमचं आहे आणि हा 75 रुपयाला मिळतो। ह्याच्या पाठीमागे सगळे इन्ग्रेडियंट्स आणि बिर्याणीची रेसिपीसुद्धा लिहिलेली आहे आणि याचं पॅकेजिंग खूप सुंदर असं आहे आणि तुम्ही हे बाहेर देखील हा मसाला वर्षभरासाठी राहतो, कारण ह्याचं पॅकेजिंग आहे ते छान असं झिपलॉक दिलं आहे। चला तर आता हाच मसाला मी इथे वापरत आहे, तो मी इथे 1 ते 1.5 चमचा घेतला आहे आणि आपण तळून घेतलेला कांदा टाकून छान असं हे मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, तर मीठ देखील टाकून घेऊया आणि एकजीव करून मॅरिनेट करण्यासाठी 1 तासासाठी आपण हे चिकन बाजूला ठेवून घेऊया। 1 तासानंतर ज्या कढईत आपण कांदा तळलेला त्यामध्येच आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये छोटी वेलची, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल, सुकी मिरची, मसाला वेलची, लवंगा, काळी मिरी आणि थोडंसं चहा जिरं टाकून आपण हे सर्व छान परतून घ्यायचं आहे। आणि ह्यावरती आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। जो आपण उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो तसाच उभा चिरलेला कांदा ह्याच्यात देखील आपण वापरणार आहोत चिकनसाठी। हा थोडासा गुलाबी रंगावरती परतला की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घ्यायचे आहे आणि आता आपले चिकन जे आहे ते आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहे। त्यामुळे स्टीम ठेवून आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नसते, वाफेवरती छान असं हे चिकन शिजतं, पण मध्ये मध्ये 1-2दा चमचा मारायचा। आता आपलं हे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण तांदूळ देखील शिजवून घ्यायचे, म्हणजे आपली बिर्याणी जी आहे ती पटकन अशी बनली जाते। चला तर आपलं चिकन शिजत आहे, आपण तिथे स्टीमवरती चिकन ठेवलं आहे, तर इथे मी इथे पाव किलो चिकनसाठी पाव किलो तांदूळ घेतला आहे। तांदूळ जो आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास तांदूळ तुम्ही भिजत ठेवू शकता। त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं खडे मसाले टाकून त्यामध्ये उकळी आली की लिंबू टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला तो तांदूळ टाकून घ्यायचा आहे। तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व हलवून छान असा तांदूळ जो आहे तो 70% शिजवून घ्यायचा आहे। 70 ते 80% तांदूळ शिजला हे कसं समजतं, असं हातावरती तोडून बघायचा। जर 2 तुकडे झाले तर तांदूळ 70% शिजला आहे समजायचं। त्यानंतर लगेचच तांदूळ काढून घ्यायचा आहे, नाहीतर तांदूळ जास्त शिजला जातो। मी आता एका जाळीमध्ये तांदूळ काढून घेते। आपलं चिकनसुद्धा चांगलं शिजलं आहे। मी आता गॅस बंद करून घेतला आहे। 70 ते 80% चिकन आणि 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आणि आपण दमवरती आता ही बिर्याणी पूर्ण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी जे चिकन शिजलं होतं त्यामध्ये आपण असे लेयर लावून घ्यायचे आहेत, कांदा, कोथिंबीर, तांदळाचे। तुम्हाला इथे रंग वापरायचे असेल तर तुम्ही रंग देखील वापरू शकता। हे बघा, एकावर एक असे लेयर लावून घेऊया आणि आपला जो पॅन आहे तो लोखंडी तव्यावरती किंवा कोणत्याही जाड बुडाच्या तव्यावरती ठेवून कोणत्याही प्रकारची हवा बाहेर जाणार नाही ह्यासाठी तुम्ही सोय करून आपण दम लावून घ्यायचा आहे। हे बघा, मी इथे अशा प्रकारे दम लावून घेत आहे। तोपर्यंत आपली बिर्याणी शिजत आहे तोपर्यंत आपण रायतं करून घेऊया। त्यासाठी काकडी, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि दह्यामध्ये हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही खायला घेणार तेव्हा वरून मीठ टाकायचं की आपलं रायतं खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्ही आधीच
ह्यामध्ये मीठ टाकलं तर पाणी सुटतं, म्हणून वेळेवरती खाण्याचा घेणार तेव्हा रायत्यामध्ये मीठ टाकायचं। आता तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे राईस देखील छान असा शिजला आहे आणि किती मोकळा सुटसुटीत असा भात झाला आहे आणि तांदूळ देखील खूप छान असा फुलून आला आहे। हे बघा मी आता सर्व करत आहे। खूप सुंदर सुटसुटीत आणि चविष्ट अशी ही बिर्याणी बनवून तयार होते। यामध्ये मी स्पाइसेस अँड मोर ह्यांचा बिर्याणी मसाला वापरला आहे। तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध दुसरा कुठलाही मसाला वापरू शकता। जर हा मसाला तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे, तिकडून तुम्ही मागवू शकता। रेसिपी आवडली तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।